कुणी म्हणेल हा चमत्कार आहे, कुणी म्हणेल हा मोठा दावा आहे, पण मित्रांनो भारतीय संस्कृती अत्यंत महान आहे. त्या डायलिसिसची फ्रिक्वेन्सी कमी करणं, क्रिएटिनिनची लेवल कमी करणं, ब्लड युरियाची लेवल कमी करणं किडनी पेशंटसाठी फार रामबाण उपाय आहे. नमस्ते मित्रांनो, प्रचंड पाऊस आहे, पण आज एक महत्त्वाचा वेळ शोधायचा म्हणून आलो होतो. रेनकोट मधून सुद्धा पाणी आत जाते, पण पर्याय नाही. तुमच्यासाठी आज एक महत्त्वाचा उपचार घेऊन यायचा आहे. त्यामुळं मी आज पावसात किती मोठा पाऊस पडू दे मी भिजणार आहे, निश्चितपणे भिजणार. नमस्ते मित्रांनो, डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण सर्वांनी खूप प्रेम करताय माझ्या चॅनलवरती, सर्वजण बघताय. आज मात्र मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करणार आहे की आजचा व्हिडिओ मात्र तुम्ही शेवटपर्यंत बघणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. बऱ्याच वेळा माझ्या कमेंट सेक्शनमध्ये असं म्हटलं जातं की सर तुम्ही काही वेळा उपाय सांगत नाही, पण आज नेमका आणि महत्त्वाचा उपयोग तुम्हाला मी सांगणार आहे. तर मित्रांनो, आपल्या समोर जे प्लांट आहे ते आपण जे बघता आहात याचं नाव आहे बोकडवेल. याला दुसरं नाव आहे माकडवेल. ग्रंथामध्ये या झाडाचा फारसा उल्लेख नाही, तरी सुद्धा श्रीवेल नावाने एक प्लांट आहे, ते असू शकतं असा माझा एक अंदाज आहे. पण फोक मेडिसिनमध्ये याचा प्रचंड प्रमाणामध्ये वापर केला जातो. गेले कित्येक वर्ष मी माझ्या डोळ्यांनी बघतोय, अनुभव त्याचा घेतोय. लक्षात घ्या. तर एस्पिडोप्टेरिस कॉर्डेटा नावाचं हे प्लांट आहे. माल्फिगेसी फॅमिलीचं हे प्लांट आहे. सध्या आपण बघतो आहोत की आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये किडनी फेल्युअरचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. लोकांच्या किडन्या अचानक फेल होतात. काही वेळा दीर्घकालीन आजार पण असू शकतो, काही इन्फेक्शननी असतात, काही ऑटोइम्युन डिसीजच्या माध्यमातून असतात. अशी खूपशी कारणं सध्या दिसत आहेत आपल्याला. तर काही घाबरण्याची गरज नाही आहे. आपल्या निसर्गामध्ये या झाडाची एक अशी रचना आहे की आपल्या सर्वांसाठी अत्यंत गुणकारी आहे. तर मित्रांनो, किडनीच्या विकारामध्ये खास करून डायलिसिस काही लोकांना 2 दिवसाला 3 दिवसाला सुद्धा करावं लागतं. त्या डायलिसिसची फ्रिक्वेन्सी कमी करणं, क्रिएटिनिनची लेवल कमी करणं, ब्लड युरियाची लेवल कमी करणं यासाठी अत्यंत गुणकारी असणारं हे झाड आहे. हा जो वेल आहे तसा वेस्टर्न घाट, ईस्टर्न घाट सगळीकडे उपलब्ध आहे. अशी फारशी कोणती दुर्मिळ वनस्पती ही नाही आहे. एक वेलवर्गीय वनस्पती आहे. आपण ही वनस्पती पाहू शकता. याचं नाव एस्पिडोप्टेरिस कॉर्डेटा का, कारण याची पानं जी आहेत ती साधारण हृदयाकृती आहेत, कॉर्डेट शेप आहेत, म्हणून त्याला कॉर्डेटा म्हटलेलं आहे. अगदी कोवळा भाग जर बघितला त्याच्यावर थोडंसं हे रस्टी रुगोज ह्या पद्धतीनं असं दिसतं. लक्षात घ्या. ओळखण्याची सोपी खूण आहे. पानं लागतात ती बरोबर अपोजिट साईडला लागतात. एकाच्या विरुद्ध एक पान, अपोजिट पानं त्याची आहेत. आणि हा वेल आहे, ताण्यानं पसरणारा, भरपूर पसरतो वेल हा आणि सर्वत्र उपलब्ध आहे. त्यामुळे ही फारशी अशी कोणती दुर्मिळ, इंडेंजर्ड किंवा थ्रेटन्ड अशी वनस्पती नाहीये. फार पूर्वीपासून नाळगुद नावाचा एक शब्द प्रचलित आहे. नाळगुद. आता याचा अर्थ जर आपला नाळ म्हटला तर आपल्या नाभीशी संबंधित आहे. लक्षात घ्या. गुद आणि गुदाशी संबंधित आहे, पण त्याचे बरेचसे अर्थ सांगितले जातात. पण नाळगुद या शब्दाचा ग्रामीण भाषेमध्ये मोस्टली किडनीचे विकार आणि त्याच्यामुळं येणारी हातापायावरती सूज, खास करून पायावरती सूज येते. काही लोक त्याला, जे वैद्य लोक आहेत, त्याला उलटा नाळगुद, सुलटा नाळगुद अशा पद्धतीनेही वापरतात. पण नाळगुद याचा अर्थ नेफ्रायटिस. आता नेफ्रायटिस म्हणजे काय? मूत्रपिंडाला आलेली जी सूज आहे त्याला नेफ्रायटिस म्हटलं जातं. मूत्रपिंडाची जळजळ होणं, मूत्रपिंडाच्या आतल्या बाजूला जे ग्लोमेरुलर कॅप्सूल्स असतात किंवा ज्या नलिका आहेत त्याचं फिल्ट्रेशन प्रोसेस बंद होतं, कमी होतं. त्यामुळे काय होतं, आपल्या शरीरात जे क्रिएटिनिन निर्माण होतं, जे मसलच्या क्रियेशी संबंधित आहे, ते रक्तातून जे बाहेर जावं लागतं, फिल्टर होऊन लघवीतून बाहेर जावं लागतं, ते रक्तात मिसळतं आणि अशा वेळी किडनी फेल्युअरचा धोका वाढायला लागतो. त्याच्यामध्ये अक्यूट रेनल फेल्युअर, आणखीन दुसरं क्रॉनिक रेनल फेल्युअर, असे 2 भाग आहेत. अगदी मित्रांनो, एक सांगतो की अक्यूट रेनल फेल्युअर हा सहज आपण पाणी कमी पिल्यामुळे सुद्धा होऊ शकतो. खूप कारणं असू शकतात. इन्फेक्शनमुळे होऊ शकतं, खूप कारणं आहेत त्याच्यामध्ये. लक्षात घ्या. कारण कुठलंही असो, त्याचं रामबाण औषध हेच आहे. दुसरं युरोसिस्टायटिस. याचा अर्थ जे मूत्राशयाची पिशवी असते त्याला सूज येते, ती खास करून जास्त इन्फेक्शन येते. अशा मूत्रमार्गामध्ये संसर्ग होऊन सगळ्यात महत्वाचा म्हणजे की वारंवार लघवीला होणं, खूप त्रास आहेत. दुसरं अगदी मुतखडा असू देत, लहान असू देत, मोठे असू देत, त्याच्यामध्ये हे प्लांट अत्यंत गुणकारी आहे. सर्वसामान्य माणसं आज डायलिसिस करू शकत नाहीत. भले सरकारी आज योजना आहेत शासनाच्या, त्याच्यामध्ये आपल्याला फ्री उपचार होतात,
पण एखादं कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं, एखादा तरुण मुलगा मुलगी सुद्धा त्याच्यामध्ये उद्ध्वस्त होऊ शकते. अशा वेळी ही बोकडवेल, नाव जरी बोकडवेल असेल लक्षात घ्या, तर तुमच्या मित्रासारखी आहे. बोकडाचं नाव घेतलं थोडंसं वेगळं फिलिंग होतं, पण खरोखर तुमचा हा जिवलग मित्र आहे. आता मित्रांनो, मी कसं वापरायचं, काय पद्धतीने याचा उपचार करायचा, जे फोक मेडिसिन सांगतं कसं वापरायचं ते तुम्हाला मी निश्चित आज सांगणार आहे. तर मित्रांनो, याचे जे ताणे आहेत, हे ताणे, याची पानं मुळं वापरू नका. कुठलंही झाड मुळं वापरण्यापेक्षा थोडंसं वाचवू शकता तुम्ही त्याला, कारण मुळं तोडलीत की झाड नष्ट होतं. त्यामुळं ज्या ज्या लोकांना डायलिसिस वरती आहेत, क्रिएटिनिन प्रचंड वाढलेलं आहे, अंग सुजलेलं आहे, अशा सर्व लोकांनी या बोकडवेलीचं किंवा माकडवेलीचं या पानांचा रस घ्यायचा आहे. फक्त पानं घ्या, साधारणपणे 2 ते 3 पानं घ्या. 2 ते 3 पानाचा रस निघतो, तो रस थोडासा कोमट पाण्यामध्ये मिक्स करा आणि सकाळी आणि संध्याकाळी घ्या. हा उपचार केवळ मी सांगत नाही आहे, शेकडो वर्षापासून अनुभव सिद्ध असा उपचार आहे. त्यामुळे तुमची डायलिसिसची फ्रिक्वेन्सी कमी होणार आहे. जे 2 दिवसाला 3 दिवसाला करू शकता. किडनीचं आरोग्य सुधारणार आहे. क्रिएटिनिनची लेवल तुम्ही अगदी हे औषध वापरल्यापासून 8 ते 10 दिवसामध्ये नॉर्मल लेवलला येते. कुणी म्हणेल हा चमत्कार आहे, कुणी म्हणेल हा मोठा दावा आहे. अजिबात नाही. लक्षात घ्या, तुम्ही आज मॉडर्न रिसर्च जर शोधून बघितलं, वर्ल्ड वाईड जो मॉडर्न रिसर्च या प्लांटवर चाललेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा असं आढळलेलं आहे की हे प्लांट नेफ्रायटिससाठी अत्यंत गुणकारी आहे, नाळगुटसाठी गुणकारी आहे, किडनी विकारामध्ये गुणकारी आहे आणि ज्या लोकांना क्रिएटिनिन वाढतं त्याच्यामध्ये गुणकारी आहे. आता मला एक मुद्दा असा इथं मांडायचा आहे की मॉडर्न रिसर्च होतो कधी? जोपर्यंत मॉडर्न सायंटिस्टना किंवा जे आज लोक याच्यामध्ये संशोधन करतात या लोकांना एखादा क्ल्यू मिळत नाही. आता क्ल्यू कोणता? की एखाद्या ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख पाहिजे किंवा ट्रॅडिशनली ते झाड वापरलं गेलं पाहिजे, तर ते लोक त्याच्यावर विचार करतात की याच्यामध्ये असं काही म्हणतात, तर आपण शोधून बघू याची फायटोकेमिस्ट्री काय आहे, हे नेमकं काय काम करतं, मग मॉडर्न रिसर्च सिद्ध होत असतो. पण मित्रांनो, भारतीय संस्कृती अत्यंत महान आहे आणि या महान संस्कृतीला आपल्याला अशा मोठ्या मोठ्या देणगी दिलेल्या आहेत. माझं तरी असं म्हणणं आहे, या झाडाचा जरूर वापर करा, याचं संवर्धन करा आणि घाबरू नका. डायलिसिस तुम्हाला रोज जायला लागतं, घाबरू नका. क्रिएटिनिन वाढलं, घाबरू नका. मूत्रपिंड निकामी होत आहेत, अजिबात घाबरू नका. हे झाडाला फक्त मित्र करून घ्या. हा वेल तुमच्या घरी, दारी, परसबागेत, शेतामध्ये जरूर लावा. याचं प्लांटेशन करा आणि याचा वापर करा. मित्रांनो, मी ही माहिती खूप दिवसापासून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत होतो, पण मला असं वाटत होतं थोडंसं मनातून की काही लोक गैरवापर करतील, पण नाही, माझ्या मनातून राहवलं नाही. मला वाटतंय की हे माहिती लोकांना दिलीच पाहिजे, कारण निसर्गाचं संरक्षण व्हायचं असेल तर निसर्गाचं महत्व सुद्धा आपल्याला पटलं पाहिजे. त्यामुळं ही बोकडवेल तुमच्या आमच्या सर्वांची साथी आहे आणि तरुणपणी अवकाळी मृत्यू होणाऱ्या किडनी पेशंटसाठी फार रामबाण उपाय आहे. खरोखरच रामाचा बाण आहे. धन्यवाद.